नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सार्वजनिक मासिकाची मी संपादक आहे. मिळून सार्वजनिक मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प हातात घेतला आहे आणि त्यामध्ये स्त्री चळवळ आणि या विषयावरती आपण वेगळ्या वेगळ्या स्तरातल्या लोकांशी गप्पा मारतो. आज आपल्याकडे एक अवलिया तरुणी आली आहे, सायकलिस्ट प्रणाली. नमस्कार प्रणाली, तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. प्रणाली ही खूप वेगळे वेगळे उपक्रम करत असते, वेगळा विचार करते. तर तिचा विचार काय आहे, ती कसं जगते, काय तिच्या पुढचे प्लॅन्स आहेत वगैरे, आपण हे सगळं समजून घेऊया. त्याच्यामुळे प्रणाली, तू मला पहिल्यांदा सांग की स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात कधी आली, का आलीच नाही कधी? हां. नाही म्हणजे आली अगदी, म्हणजे मी म्हणेल की मी घरातून पाऊल टाकलं तेव्हा स्त्री चळवळीशी जोडली गेली म्हणायला हरकत नाही. आणि सावित्रीबाईंविषयी नेहमीच ऐकलं होतं आणि त्या काळांपासून ती चळवळ सुरू आहे. सो मला आधीपासनं ते विचार प्रभावित करतात, माहिती कुठल्या आहे. भागात राहते तू? मी यवतमाळ. बरं. हा म्हणजे ग्रामीण. शिक्षण काय झालं? माझं 10वी पर्यंत गावी झाले आणि सोशल वर्कमध्ये BSW चंद्रपूर इथून केलंय. बरं. आणि घरी आई वडील, बहीण भाऊ? हा, आम्ही तिघी बहिणी आहोत आणि आई वडील गावाकडे शेती करतात. शेती. हा म्हणजे आमचं डिपेंड. तुला स्वतःला शेतीचा अनुभव आहे? म्हणजे तू होय. करते कधी? हा, म्हणजे लहानपणापासून शेतीत जाणं किंवा शेतीतली सगळी कामं येतात. पण आता जसं शिक्षणासाठी बाहेर जाणं झालं तेव्हापासून जरा कमी झालं. हा म्हणजे कमी झालं. किंवा आई वडील पण आता म्हणत नाही की चल बा आता शेतामध्ये. हा असं. आणि ते तर आपण पुढे बोलू, पण मला थोडं असं वाटत होतं की शेतीचा तुम्ही तिथे राहत असल्यामुळे तुमचा काहीतरी संपर्क असतो. नक्की. आमच्यासारखे आम्ही जे शहरात राहतो ते आम्ही नुसतेच खातो, म्हणजे आम्हाला ते कसं पिकतं, काय त्याच्या मागच्या गोष्टी आहेत त्याविषयी खरं म्हणजे काही जाण पण नाही आणि त्याची आम्हाला पूर्ण कल्पना पण नाही. आणि आपण एकूण आपल्या राजकीय धोरणाच्या संदर्भात बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की म्हणजे शेतकरी आत्महत्या एवढंच फक्त आमच्यासारख्या मध्यमवर्गीय शहरी लोकांना म्हणजे जाणवणार की अरे नाही, असं व्हायला नाही पाहिजे इतकंच वाटतं. पण त्याच्याहून पुढे आम्हाला काही वाटत नाही, म्हणजे शेतकऱ्यांविषयीचं धोरण काय आहे आणि बाकी म्हणजे त्यांच्या अडचणी काय असतात. तर तशा तुला अशा कधी जाणवल्या आहेत का, तू याचा कधी विचारच नाही केला? अगदीच. म्हणजे माझा म्हणजे विचार केलेला आहे, म्हणजे बॅकग्राऊंड शेतीचाच असल्या कारणाने लहानपणापासून शेतीमधले बदल पाहत आलेले. सो माझा जो पुढचा प्रवास पण झाला त्याला पण कारण शेतीच आहे खरं तर. पण म्हणजे त्यातनं जी निर्माण झालेली परिस्थिती ती कशी ते म्हणजे आधी आमच्याकडे चांगलं उत्पन्न व्हायचं शेतीमध्ये, पण त्याच्यानंतर आमच्याकडे साधारण कापूस घेतात. आता तुम्ही आत्महत्या म्हटलं तर आत्महत्येसाठी आमचा यवतमाळ जिल्हा पहिल्या क्रमांकावर येतो महाराष्ट्रातून. सो तो नेहमीच एक प्रश्न राहिलेला आहे. तर कापूस, तूर, सोयाबीन आणि भाजीवाला वगैरे घ्यायचो. आमचं घर जरा पूर्वी सदन होतं. आमच्याकडे पिकलेलं आम्ही असं म्हणजे द्यायचो गावात, लोकांसोबत हे करायचो. पण काही काळानंतर मग उत्पादन कमी व्हायला लागलं. त्याला वेगवेगळे कारण. आता की पेस्टिसाइड, केमिकलचा वापर, खतांचा वापर खूप वाढलेला. हा, त्यात महत्वाचं ते वाढण्याचं कारण आपल्या गरजा पण खूप वाढल्या आणि ते पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि त्या उत्पादनातून कुठल्या उत्पादनात चांगला पैसा येतोय ते लोक कॅश क्रॉपकडे वळायला लागले. आणि क्लायमेट चेंज महत्वाचं, त्याचा इम्पॅक्ट शेतीवरती कसा होऊ लागला म्हणजे हे रिअलायझेशन होत गेलेलं. आणि हे खरं तर मी बाहेर शिकायला गेल्यानंतर मला जाणीव झाली की मी बघायला लागले की आम्ही पॉवर्टीकडे, गरिबीकडे किंवा ती वाटचाल कशी होती आणि त्याचा परिणाम आमच्या शिक्षणावरती कसा व्हायचा. म्हणजे आई वडील कष्ट करून आम्हाला बाहेर, माझ्या बहिणीला तिकडे शहराच्या ठिकाणी शिकवलं की असं. किती शिकली? माझी मोठी बहीण इंजिनियर आहेत, मधली बहीण पण BSc आणि त्याच्यानंतर मी सोशलमध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये. त्याच्यामुळे आणि 10वी शिकून मग सोशल फील्ड. हा. सो गावाकडचं एवढं शिक्षण फारसं चांगलं नव्हतं. सो मग मी सायन्स घेतलं. त्याच्यानंतर मला असं कळलं की मी कुठे आली, म्हणजे मला माझी कॅपॅसिटी कळली आणि परत शिक्षणावर पण प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आणि मग मी निवडलं की मला ज्यातून जमतंय ती फील्ड मी निवडेल. मग मी ही फील्ड निवडली. सो तेच की शेतीच्या आणि पर्यावरणाच्या गोष्टी या नंतर हळूहळू लक्षात यायला लागल्या आणि त्याची लिंक लागायला लागली. आणि परत तेच की याचा परिणाम माझ्या आयुष्यावर कसा होतोय आणि मी
पुढे कसं बघावं, किंवा आई वडील पण आता शेतीकडे बघण्याकडे बघत नाही. हा, त्यांना. सो आता दुसरा काही व्यवसाय वगैरे करतात नाही. साधारण महाराष्ट्रभर मी लोकांचा जोडधंदा असा शेतीला फारसा नाहीये, खूप कमी लोक करणारे आहेत. त्यामुळे ती कारण पूर्ण डिपेंडन्सी शेतीवरतीच आहे. आणि जर बोंडअळी माहिती आहे तुम्हाला की 2 वर्षापूर्वी बोंडअळी आल्या, तर पूर्ण शेती नानुस्त झालेली. आणि अशा काळामध्ये उत्पादनच नाही झालं तर पुढच्या गोष्टी काय करणार. आणि कर्जबाजारीची सायकल तिथे वाढते. आणि बीटी कॉटन सगळं जे काय आलं त्याच्यानंतर खूपच हायब्रिड. आणि मग तू सायकलीकडे वळलीस का? सायकलीकडे कशी वळली? तुम्ही शाळेत असताना सायकलवरनं जायचं का? नाही, माझ्या बिलकुल घराला शेताला लागून सायकल होती, पण गावात सायकल चालवायचो आम्ही. माझ्या गावाच्या दूर 4-5 किलोमीटरवरनं दुसऱ्या गावच्या शाळेतल्या मुली यायच्या सायकलने. सो मी जेव्हा शहराच्या बाहेर गेली शिकायला 11वी-12वी, तेव्हा सायकल चंद्रपूरला, तर सायकलशिवाय ऑप्शन नव्हता, कारण आम्ही अफोर्ड करू शकत नव्हतं डेलीचं ट्रॅव्हलिंग. आणि कॉलेज असं रूम करून राहायचो. सो मग माझी बहीण जॉब पण करायची, मग आम्ही स्वतः खर्च काढून मग सायकलिंग म्हणजे असं ते सायकलिंगची आवड अशी निर्माण होत गेली. आणि मग परत माझा प्रवास कोविडच्या पिरियडमध्ये सुरू झाला असा. म्हणजे तू एकटी सायकल घेऊन जायला लागली? मग तेव्हा काही घराबाहेर सायकल घेऊन पडताना काही ठरवलं होतं का, काहीतरी करायचंय का? नाही, मी ग्रॅज्युएशनला फायनल इयरला होते आणि शिकत असताना आजूबाजूला अशी फिरत राहायचे. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी मनात, खूप सारे प्रश्न नेहमीच असायचे. असं वाटायचं ते सुटत नाही आहे. आणि मग आपला 2020ला कोविड आलेला, आणि कोविडच्या मधामध्ये परत मी पण अस्वस्थ झाले आणि मी हायर एज्युकेशनसाठी प्रिपरेशन करायचं ठरवलं, पण मग मध्ये थांबली, गेली वर्ध्याला वगैरे. सो काही मित्रांकडे वगैरे अशी थांबली, आणि त्याच्यानंतर सायकलनेच फिरत राहिली आजूबाजूला. लक्षात आलं की काहीतरी लोकांचा वेगळा रिस्पॉन्स भेटतोय किंवा काहीतरी नवीन गोष्टी समजत आहे. तर मी असं ठरवलं होतं की आपण विदर्भ फिरूया सायकलने. सो काहीच प्लॅन नाही, घरच्यांना वगैरे सांगितलं नव्हतं. सो वर्ध्याला मी गेलेली, तेव्हा पण घरून काही आईबाबांना सांगितलं नव्हतं की मी चालली आहे म्हणून. कुठे गेली होती? मी सायकलने घरून निघाली, चंद्रपूरवरून वर्धा गेले. सो माझ्याकडे जे बॅग वगैरे होती, त्यांना सांगितलं होतं की मी अभ्यासासाठी चालली आहे एवढं, पण सायकलने जाते हे नव्हतं सांगितलं. पण नंतर फिरता फिरता मग पुढे वर्ध्यावरनं मग सुरुवात केली. सो असा नागपूर, भंडारा, गोंदिया. किती तास चालवायची, कशी चालवायची सायकल? सो ते डिपेंड की डेली मी 70-80-100 किलोमीटर चालवायची. दिवसभरात लोकांशी बोलायची, थांबत थांबत प्रवास करत होते. लोकांशी कुठे बोलायची, म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे का अशी थांबून, किंवा माझ्या सायकलला बॅग दिसली, तो 2-3 जिल्हे फिरल्यानंतर मला असं काही गोष्टी लक्षात यायला लागला, लोकांचा रिस्पॉन्स यायला लागला. तर मग असं वाटलं की आपण पुढे जावं, म्हणजे विदर्भच का फिरावं, म्हणून मी नागपूरकडनं मग पुढे असा खानदेश, पश्चिम महाराष्ट्र असा प्रवास करायचं ठरवलं. सो त्या प्रवासात शाळा असतील मध्ये भेटणाऱ्या किंवा कॉलेजेस असतील, कोविडच्या पिरियडमध्ये काही ठिकाणी बंद होतं, मग किंवा थांबलं कुठे तर लोक पुढे जोडून द्यायच्या. तर मध्यंतरी मग बातम्या पण आलेल्या होत्या माझ्या अशा, तर ते लोकांपर्यंत पोहोचलं की ते पण रिस्पॉन्स द्यायचं. पण तू कशासाठी चालली आहेस असं तुझ्या सायकलवर वगैरे लिहिलेलं होतं? तिथून लावलेलं, मग मी पोस्टर लावलेलं. सो ते पर्यावरण यात्री, तेव्हा इतकं काही सुचलं नव्हतं मला खरं तर, म्हणजे काय काय असं लावायचं स्लोगन. मग हळूहळू पुढे पुढे घेत गेल्यानंतर लोकांशी बोललं, लोकांचे खूप सारे प्रश्न यायचे, तर मग मी परत मग त्याला आणखी नवीन स्लोगन लावत गेली. तर त्यामुळे लोक थांबवायचे, मग तिथं बोलायचे, मग ते कधी चाय पाणीसाठी विचारायचे, मग काही लोक घरी पण घेऊन जायचे, किंवा कधी कधी मी स्वतःहून त्यांना अप्रोच व्हायची, असा प्रवास करताय मला आज राहण्यासाठी. सो माझा प्रवास बेसिकली काही तयारीनिशी नव्हता, माझ्याकडे 2-3 कपडे होतं, आणि बस खाणे राहणे लोकांसोबत असायचं. मित्रमैत्रिणींना माहित होतं का अशी तू हिंडतेस? ते नंतर माहिती झालं हळूहळू. जसं त्याच्यात सपोर्ट किती झाला, किंवा आई वडिलांना कळलं की अरे ही सायकलवर नाही हिंडते, मग आई वडील नको म्हणले का?
नको तर थोडे म्हटलेच, बाबा वगैरे जरा हे केलेत. माझी आई बाबा म्हणजे असे फार समंजस आहे म्हणजे विचाराने, आणि ते तुझ्या आईचं नाव काय? कारण बऱ्याच वेळेला आपण आई असं सांगतो, म्हणजे जणू काही तिला काही नाहीच आहे, आई म्हणजे आई. तर नाही आईचं नाव नाही, काय? आईचं नाव बेबी आहेत. हा म्हणजे फार गोड नाव आहे. हो. आणि बाबांचं? बाबांचं विठ्ठल. विठ्ठल. हा. ओके. आणि तू मगाचपासून आडनाव सांगत नाहीये, म्हणजे मी विचारलं की तुम्हाला चांगलं वाटते ते असं, आणि एकूण तुमच्या पिढीतले सगळेजण पहिलं नाव सांगतात, तर ते आम्हाला खूप आवडतं खरं म्हणजे पहिलं नाव सांगितल्यावर. पण कसं होतं की आता प्रणाली असं म्हटल्यावर 4 प्रणाली असतील. मी बरोबर. प्रणाली म्हटल्यावर 4 प्रणाली आसपासच्या येऊ शकतील ना, तर कुठेतरी तुमचं स्पेसिफाय व्हायला पाहिजे ना. म्हणजे मी हे अशासाठी म्हणते की आम्ही मगाशी मी आता म्हटलं तसं, मी गीताली, बरोबर. विनायक म्हणजे वडिलांचं नाव, मंदाकिनी माझ्या आईचं नाव, म्हणजे याला त्रिनाम पद्धत असं म्हणतात. मग याच्यात आडनाव नाही, म्हणजे जात इंडिकेट करत नाही, होय. आणि आपण आई वडिलांना समता हे करतो. तर म्हणून मला असं सारखं वाटतं की तुमच्यासारख्या तरुणांना सतत म्हणावं की अरे तुम्ही फक्त स्वतःचं नाव सांगता हे चांगलं आहे, पण ते स्पेसिफाय व्हायला पुरेसं नाही. बरोबर. कारण 2 सुद्धा जरी नावं सांगतो तरी पॉसिबिलिटी असते की त्या 2 नावांची बरीच माणसं असू शकतात, हो. पण 3 नावांची तितकी माणसं असण्याची शक्यता अजून अजून कमी होत जाते. त्याच्यामुळे हे त्रिनाम पद्धत आम्ही महत्वाचं म्हणतो. तर म्हणून बरोबर. मला असं वाटलं की तुम्ही जेव्हा असा विचार करता की अण्णा नाही बोलत आहे, तर त्याच्यामागे काही विचार आहे का? का नुसतंच आपलं आता पद्धत पडली आहे म्हणून तू प्रणाली प्रणाली सांगते? असं म्हणून नाही, म्हणजे ऍक्च्युली मी कुठे जिथे सांगायचं असलं तिथे प्रणाली, आईचं नाव, बाबांचं प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे म्हणून असं दोन्ही लावते. करून सांगते. हा, मग जिथे असं वाटलं की नाही गरज, आपण काही पोचतोय की आपण हो. नावांनी, तर तसं हं. सांगते. आणि विशेष तेच की मला पहिल्यापासनं सरनेम म्हणजे काय त्यात पडलं असं काय वाटायचं गरज कशाला? की ठीक आहे, म्हणजे माणूस म्हणून आपण, आणि एक काहीतरी नाव असतं पाहिजे. जे मला आहे प्रणाली म्हणून, हो. आणि ती ओळख होते हं. तेवढ्यापुरती जेव्हा आपल्याला संवाद साधायचा असतो किंवा पुढे जायचं असतं. हं. तर त्यामुळे हा, तसं होतं ते. किंवा पण म्हणजे मी असं तुला प्रवासात- म्हणेन की तू त्रिनाम पद्धतीचा विचार कर की अशा पद्धतीने आपण नाव लावावं का, नक्की. कारण हे ऑफिशियल असतं, म्हणजे हे अलाउड आहे. पण आता तू रेशन दुकानाची इथे गेली, पासपोर्टला गेली, तर ते असं लगेच म्हणतात नाही नाही असं नाही चालत. मग आपल्याला सांगायला लागतं की नाही चालतं. बरोबर. आपल्याकडे 154-55 पद्धती आहेत नावं लावायच्या, म्हणजे अशी एकच एक पद्धत असं काही नाही. बरोबर. तर आता मला पुढचं असं वाटतं, मगाशी मी तुला स्त्री चळवळ कधी आली वगैरे विचारलं, या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये स्त्री पुरुष समतेच्या अंगाने तू एक मुलगी आहेस म्हणून तुझं विशेष कौतुक होणं की मुलगी असून सुद्धा हिंडते, आणि मग आपल्याला जरा बरं वाटतं. बरोबर. पण मग तुला असं कधी वाटलं काय मुलगी आहे म्हणून काय, मी एक मुलगी काय मुलगा काय, मी आहे ना, मी प्रणाली आणि मी हिंडते कारण मला वाटतंय. बरोबर. तर असे कधी प्रसंग आले का की हा, तुला असंच वाटलं की हे काय चाललंय? नाही, सुरुवातीपासूनच म्हणजे मी निघाले तेव्हा असं डोक्यात नव्हतं, पण लोकांनी ते भरवलं की हा तू मुलगी आहेस. सो तशा गोष्टी खूप घडलेल्या आहेत. आणि पण मी म्हणेल की म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बोलले की मला बाई माणूस म्हणून प्रवास जगता आला. बाई माणूस म्हणजे तसंच नाही की पुरुष आणि स्त्री म्हणून प्रवास जगता आला मला एका वेगळ्या पद्धतीने. तर माझा पेहराव असा असल्याने, केस शॉर्ट असल्याने, आणि लोकांसोबत बोलत असताना खूप वेळा लोकांना कधी कधी लक्षात नाही घ्यायचं की मी मुलगी आहे. हा, सो मला लोक एखाद्या मुलीसोबत कसे वागतात किंवा त्यांना कसं ट्रीट करतात किंवा एखाद्या मुलासोबत कसं ट्रीट करतात, तर त्याचे वेगवेगळे अनुभव आलेले. सो ते भारी होतं खरं तर, समजून घेता आलं. म्हणजे एक मुलगी म्हणूनच नाही, पण लोक नेहमी किंवा प्रवासात मध्ये तसं झालेलं की मुलगी म्हणून खूप सिक्युरिटी देणं किंवा त्याविषयी विचारणं, कन्सर्न असणं, किंवा त्यातल्या त्यात बऱ्याच वेळा जातीवरनं सुद्धा, किंवा आमच्या ओबीसी वर्गातली एखादी मुलगी असं कोणी काही करत नाही, तर त्यात पोरीला परत जातीमध्ये गुंडाळून तसं पुढे मोठं करणं. सो अशा गोष्टी बऱ्याच घडलेल्या. पण काही लोक पण होते प्रवासामध्ये ज्यांनी वेगळ्या पद्धतीने पण बघितलं, ज्यांनी फक्त मुलगी म्हणून असं नाही पाहिलेलं की त्यांनी त्या माणूस म्हणून आणि किंवा त्या वेगळ्या पद्धतीने बघितलं की आपल्याकडे गरज आहे. पर्यावरण विषय माझा घेऊन असल्यामुळे खूप वेळा लोक मुलगी हा विषय थोडा बाजूला ठेवून
त्याकडे बघायचं. तर कधी बरं वाटायचं की म्हणजे मला त्यामध्ये फोकस गुंतवून नाही, हा, मुलगीमध्ये गुंतवून नाही, कारण माझा तो होता की मला स्वतःला एक्सप्लोअर करायचं आहे. पण त्याचसोबत मी जो विषय घेऊन निघाला की मला आजूबाजूला काय घडतंय किंवा पर्यावरणाविषयी आज काय घडतंय आजूबाजूला, सो ते बोलता येत होतं. त्याच्यामध्ये शेतकरी लोक जास्ती असतील ना, म्हणजे ग्रामीण भागातली असल्यामुळे का असं नव्हतं? होतं. म्हणजे शेतकरी आणि पर्यावरण असं त्यांचं काही इक्वेशन एक मनात आहे का, की आपण शेतकरी आहोत आणि पर्यावरण इतकं बदलत आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपण म्हणजे फोकसमध्ये आहोत ना, सेंटरला. राईट. कारण आपला व्यवसाय असा आहे की पर्यावरणामुळे आपलं बदलत्या बरोबर. क्लायमेटमुळे जास्ती सो लोकांना कळतंय, म्हणजे काही लोकांना नाही कळत किंवा ते संबंध जोडता येत नाही. तर म्हणजे असं वाटतं की खूप लोकांचा वेगवेगळ्या पोटाचा प्रश्न असतो, तो पर्यावरण हा खूप व्यापक विषय आहे. म्हणजे त्यांना शेती समजतं, म्हणजे शेतीतून काय होतंय किंवा मला निसर्ग, त्यांना कळतंय की निसर्ग आपल्या अवतीभोवती आहे आणि त्यातनं सगळं काही घडतंय. सो काही लोक आहेत जे भेटले प्रवासी, त्याचा संबंध जोडतायत, म्हणजे पर्यावरण आणि शेती, की ह्या एकमेकाशी कशा आहेत आणि त्याचा एकमेकांसोबत कशा गोष्टी घडतात. आणि शेतीमध्ये बदल जे होत आहे पर्यावरणात, डे बाय डे खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे. जंगलतोडीमुळे त्याचे काय परिणाम होत आहेत शेतीवरती ते लोकांना कळतंय, पण इतक्या पण प्रमाणात नाही. अवेअरनेस तशी नाही की ते गुंतलोय ना आपण कॅश क्रॉपमध्ये, पर्याय पण नाहीये. आता लोक सेंद्रिय शेतीकडे पण काही लोक असे वळायला लागले हळूहळू. इव्हन मला चांगलं वाटलं की माझे काही मित्र आहेत, तरुण मित्र आहेत, त्यांनी सुरुवात करायला लागले आता. हो, यवतमाळ विदर्भातले आहे, बऱ्याच ठिकाणी, इकडे पुण्या साईडला पण आहेत. नाही, कारण इकडच्या भागात आहेत बऱ्यापैकी, पण मला ते यवतमाळच्या इकडे सुद्धा आहेत का सेंद्रिय शेती करणारे आणि अशा पद्धतीने. पण तेच की शेतीचा भाग खूप प्रवासात लक्षात आलं की किती लोकांकडे किती शेती आहे, म्हणजे कोणत्या वर्गाकडे किती मोठ्या प्रमाणात शेती आहे. सो जर ज्याच्याकडे 3 एकर शेती असेल तर तो कशा पद्धतीने करू शकणार? तो नाही करणार. त्याला 3 मधनं जेवढं चांगलं उत्पादन मिळेल ते उत्पादन घेईल. आणि ज्यांच्याकडे चांगली 20 एकर 22 एकर शेती आहे तो आरामात 5 एकर सेंद्रिय शेती करू शकेल ना, आधी दुसऱ्या शेतीत दुसरं लावू शकेल. ते एक वेगळी तफावत आहे. आपल्याकडे बघायला गेलं तर काही ठिकाणी गुंट्याची शेती आहे, तर माझ्याकडे 10 एकर शेती आधी होती, काही शेती अर्धी विकायला लागली. पण त्यातही आमचं प्रचंड कर्जबाजारीची सायकल सुरूच होती. शेती विकून कर्ज फेडलं, त्याच्यानंतर आता ते कुठेतरी बॅलन्सवरती आलंय, पण पुढचं सांगता येत नाही. आणि याच्यामध्ये असं जे आपण बघतो की शेतीमध्ये बायका खूप कामं करतात, अगदी, आणि किचकट कामं करतात, कष्टाची करतात, पण त्यांच्या नावावर शेती आहे का? नाही, म्हणजे तसं तर नाही. शेती म्हणजे 7/12 त्यांच्या नावावर, म्हणजे काही लोक काही करतात आता प्रमाणात चालू झालंय की किंवा नवरे आपण करतात, पण त्याच्यामध्ये पण फायदा म्हणून बघतात. आता जसं स्कीम खूप झालेल्या आहे. अल्पभूधारक मध्ये तुम्ही जर आलात, 3 एकर तुमची शेती आहे, तर तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम घ्यायला भेटतात. आता जसं मी पण घरी फोर्स करते, आमच्याकडे 7 एकर आहे, तर मी वडिलांच्या मागे लागून आहे. माझे वडील तयार आहेत की पूर्ण शेती पण आईच्या नावाने करून देतो. पण तेच की आता अर्धी तुमच्या नावाने असेल, अर्धी तिच्या नावाने असेल. सो असे लोक आता विचार करायला लागले. पण शेती तितक्या प्रमाणात बाईच्या नावावर नाही किंवा तिला अधिकार पण नाही आहेत. म्हणजे माझ्या प्रवासातनं ते माझं निरीक्षण राहिलं. निर्णय स्वातंत्र्य नाही. पण तिचा पूर्ण वाटा शेतीमध्ये आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे कष्टाचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. किंवा त्यातल्या त्यात ती काम करते तर शेतीमधनं तिचं डेलीचं जे हे तिची मजुरी असते, त्याचा पण कधी विचार केला जात नाही. त्यातल्या त्यात घरकामं असतात, घरकामानंतर परत शेतावर जा, शेतातले कामं करा. सो हा एक फरक आहे अजूनही. पण त्यामुळे मुली आता शेतकरी नवरा नको म्हणतात,
आणि शेतीवाल्या ठिकाणी लग्नाला तयार नसतात, असं काही आहे तुमच्या भागामध्ये की मुलग्यांची लग्न होणं अवघड होतंय? हा होतंय, पण त्याला तेच म्हणून एक कारण नाहीये. आता तेच की शेतीमध्ये जे बदल हो घडतायत हो किंवा हो खूप कष्ट करावे लागतात हो आणि हो कष्ट करण्यासाठी आता ती कस धरणारी तरुण नाही पिढी नाहीये. नाही राहिलेली. हो म्हणजे असं नाही म्हणता येणार, हो काही लोक विचार पण हो करतायत. हो सो ते बदल घडतायत. हम्म, त्यामुळे माझ्याच गावामध्ये अशी परिस्थिती आहे की खूप मुलांकडे हम्म. म्हणजे नाही मिळत आहेत त्यांना मुली. मुलगी हो. सो आणि बरेच लोक हं, शेती आपल्या विकून वेगवेगळ्या शहरीकडे गेले. शहरीकडे गेले. हं, आता काही लोकांकडे जास्त तेच म्हटल्याप्रमाणे हं. शेती, तर ते व्यवसाय दुसरे करतात, बिल्डिंगचे हो व्यवसाय. कन्स्ट्रक्शन मध्ये जाऊन. खूप लोक म्हणजे असे तरुण आहेत गावाकडे ज्यांनी हं, शिक्षण सोडून दिलं आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये करतात. ज्यांचं शिक्षण चांगलं आहे हो आणि तरी त्याच्याकडे शेती आहे, तरी पण बऱ्याच वेळा हं. मुली द्यायला तयार नसतात, नाही जर हो त्याला जॉब नसेल तर हो परत. हो. म्हणजे नुसती शेती करणाऱ्या हा, हे नाही वाटत. पण बरोबर. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे अजूनही. आणि नुसताच पाहण्याच्या दृष्टिकोनापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की व्यवहारात सुद्धा तोटे आहेत ना. हा, म्हणजे त्या मुलीला की एक तर तिने घरचीच शेती म्हटल्यावर त्या शेतात काहीतरी करणं अपेक्षित आहे, अगदी शिवाय घरकाम करणं अपेक्षित आहे, आणि बरोबर. शिवाय तिला काही त्याच्यामध्ये मोठा मान सन्मान आहे. म्हणजे तू म्हणालीस की निर्णय स्वातंत्र्य काहीच नाही. नाही. त्याच्यामुळे हे तर कळू शकतं. दुसरं आपण पर्यावरणाच्या बाजूला आलो तर ज्या पद्धतीने स्त्रिया शेतात जास्ती काम करतात, म्हणजे निसर्गाशी जास्ती रिलेटेड आहेत मग, किंवा एकूण त्यांना मुलं होणं, मुलांचं संगोपन, या हम्म, सगळ्यातून आपण जे म्हणतो की निसर्गाशी बाई जास्ती जोडलेली आहे बरोबर. अशा याने. तर त्यामुळे बायकांना हे जे काय क्लायमेट चेंज आहे या सगळ्याविषयीची कल्पना जास्ती येणं हम्म, तीव्रपणे, आणि हम्म, जागं होणं, आणि त्यांनी म्हणणं की नाही नाही काहीतरी चुकतंय आपलं बरोबर. आणि आपण थोडा पुन्हा विचार करायला पाहिजे, अगदी असं काही दिसतंय खेडेगावात का? अगदीच म्हणजे त्या खूप मोठ्या प्रमाणात तशी नाही चळवळ नाही हो दिसत हो की ते चळवळ नसेल तीव्रता पण तशी दिसत नाही, पण अवेअरनेस काही आहे. प्रमाणात आहे की लक्षात येत आहे की बदल कसे घडत आहे हं, हं, किंवा त्याचा परिणाम कसा होत आहे. म्हणजे हं, मी खूप गावागावांमध्ये जाऊन लोकांशी बोललेले हं, किंवा त्यांना कळतंय की हं, पिकांमध्ये काय फरक होतोय, हं, किंवा वातावरण कसं बदललं आहे हं. आणि त्याला काय कारण आहेत. त्याला काही काही लोकांना ते पण म्हणजे आपली कारणे जीवनशैली कळतायत. कशी हं, आहे, हं. आपण किती प्रमाणात सध्या कंझ्युम करायला करायला लागलोय पाहिजे. हो आणि करायला पाहिजे आणि करायला लागलो आणि लागलोय. त्याचे परिणाम हो कसे होत आहेत. हो सो त्या गोष्टी आहेत, हो पण मोठ्या प्रमाणात असं दिसत नाही. पण हं, आजही पर्यावरण क्षेत्रामध्ये हं. बऱ्याच स्त्रिया पुढे आलेल्या आहेत. पुढे आहेत. हं. म्हणजे स्त्रिया कायमच निसर्गाशी जोडलेली हो आहे, हो तिच्यात बीज निर्मितीची हो क्षमता आहे. क्षमता. आणि आज खूप मोठे मोठे आंदोलनं पण बघायला गेलेलं. हो चिपको आंदोलन बघितलं की सुंदरलाल बहुगुणांनी जरी ते केलेलं असेल, पण झाडाला बिठ्या मारणाऱ्या बायकाच बायकाच होत्या. आणि गौरादेवी हा, त्याच्यातली किंवा मुख्य होती खरं आपल्या म्हणजे. महाराष्ट्रामध्ये पण आता इकडे वाढवण किंवा तिकडे पण खूप ठिकाणी आता आंदोलनं हो सुरू आहे. तर रस्त्यावर झोपणाऱ्या सुद्धा व्हिडिओ पाहिलेले तर बाया होत्या. हो म्हणजे आहे जाणती हो आणि महिला पुढे येत आहेत, त्यांना कळतंय. आणि मला एक कायमच माझं निरीक्षण राहिलं, म्हणजे मी असं तुलना करत नाही, तुम्हाला हो काय नाही वाटतं बरोबर ते, आहे. हो. पुरुषांपेक्षा बाई ती बरोबर चार घरातल्या लोकांना लोकांना काय घेऊन जाणारी. लागतं हो त्या सगळ्या बाजूचा विचार करून ते मॅनेजमेंट करतं. हं, इव्हन माझी आई पण, हं, मी माझ्या आईचं बघितलं की तिला घरातलं सगळं मॅनेजमेंट खूप चांगलं जमते. बरोबर. व्यवहार, ती 10वी हो शिकलेली आहे, हं, हं, पण गट चालवते, हं. कितीतरी वर्षांपासून ते हे केले. गावातल्या बाया आहेत. आहेत. म्हणजे एकूणही आपण जे म्हणतो की नाही की बाईला म्हणजे निसर्गतः वगैरे न बोलता सुद्धा आपल्याला एकूण ज्या व्यवस्थेतून बाई येते, म्हणजे हा, ज्या पद्धतीने तिला घरकाम आणि सगळं घराचं व्यवस्थापन करायला लागतं, हा, त्या सगळ्याच्यामध्ये ती शहाणी होत जाते ना. म्हणजे बरोबर. तिथे तिला माणसांना जोडून घ्यायला पाहिजे हे अगदी. कळलेलं आहे. हा, तिला व्यवस्थेने शिकवलं पण आहे की तू प्रेमळ असली पाहिजे, बरोबर. तू त्यागी असली पाहिजे, तू सोसलं पाहिजे चार बरोबर. लोकांसाठी, जे चांगली गोष्ट आहे. फक्त एवढंच की ते एकट्या बाईनीच का सोसायचं अगदी. असा प्रश्न आहे ना. म्हणजे आता तुमच्यासारख्या मुलींच्या मनात हा नक्की प्रश्न येत असणार बिलकुल की फक्त माझ्या आईनीच का सोशिक असलं पाहिजे, वडिलांनी का नाही असलं पाहिजे, बरोबर. समंजस आईनीच का एकटीने व्हायचं, वडिलांनी पण समजून. बरोबर. म्हणजे हे जे प्रश्न आहेत या पद्धतीच्या प्रश्नांचा विचार तुमच्या पिढीतल्या मुली आणि मुलं हम्म. दोघंही करतायत का फक्त मुली करतायत?
म्हणजे तुझं जनरली तुला काय हा वाटतं? हा असं आपण जनरलाइज नको करूया. तुझ्या बरोबर अनुभवातून तुला काय वाटलं? आणि इतकी तू फिरत असते तर आपल्याला दिसतं ना, असं म्हणजे की समजा हॉटेलमध्ये मुलगा मुलगी बसली आहेत, बरोबर तर बरोबर मग त्यांची काय एकूण बॉडी लँग्वेज आहे किंवा बरोबर काय पद्धतीने त्यांचा व्यवहार चालू असेल, अशा अर्थाने मी म्हणते. येस त्यामध्ये दिसतो फरक म्हणजे हा. आमची तरुण पिढी पण विचार करायला लागली आहेत आहे. हो. म्हणजे त्यात शिक्षणाचा बदल झालेला आहे दिवसेंदिवस त्या गोष्टी घडत आहेत म्हणजे कळतंय की मला कुठल्या गोष्टी लागणार आहेत हम्म. म्हणजे बऱ्याच ठिकाणी गावातले असो शहरातले असो माझं असं ऑब्झर्वेशन आहे की आपल्याला कळतंय की मला इतक्या इतक्या वस्तू लागणार आहे म्हणजे माणसाचं आयुष्यच घेरलेलं आहे हो. अन्न वस्त्र निवारा पलीकडे जाऊन आपण खूप बांधलं गेलं आहे या सगळ्या आणि त्या सायकलमध्ये अजून तरुण पिढी त्या प्रमाणात दिसत नसली म्हणजे कुठेतरी आपण लॉबीमध्ये फसलेला आहोत विचार करायला तेवढा वेळ भेटत नाही किंवा वेळ असला तरी विचार करू शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे पण आहेत तरुण पिढी सोबत विचार करायला म्हणजे असे माझे बरेच मित्र आहेत जे विचार करताय की आपण सोबतीने त्या पद्धतीचा विचार करू पण असा विचार म्हणजे समजा ऑफबीट म्हणतो तसा की म्हणजे ट्रेडिशनल सोडून थोडासा वेगळा असा मुली करत असल्या तर घरून विरोध होतोय मुलं करत असली तर कमी विरोध होतोय असं काही जाणवत आहे का दोघांनाही विरोधच होतोय किंवा दोघांनाही नाही होत आहे होतोय दोघांना पण तो विरोध होतोय किंवा मुलीला स्पेशली जास्त विरोध होतो हा हे कायम आलेलं आहे म्हणजे त्याच्यात अजून बदल दिसत नाही फारसे दिसत नाही किंवा आपल्याकडे लग्न पद्धतीमध्ये पण असेल कुठल्या गोष्टीमध्ये असेल बरेच कॉम्प्रोमाइज त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मुलीला किंवा आपण खूप गोष्टी वाढवून पण ठेवलेल्या आहेत त्यावेळेला समाज काय म्हणेल त्यात भीती असते सो आई वडील कधी कधी समजूतदारपणा दाखवतात पण समाजाच्या भीतीने त्या गोष्टी त्यांना त्या कराव्या लागतातच सो तुमच्याकडे असं यवतमाळ भागामध्ये आंतरजातीय विवाह करणं मग त्याला विरोध होणं असं होतं का फक्त यवतमाळ मध्येच नाही अख्ख्या भरपूर म्हणजे तिकडे तर असेलच पण तू यवतमाळ मधली म्हणून यवतमाळ पण आता तू हिंदी आहेस तर तुला तो अजून जास्त एक्सपोजर आहे तिथेच नाही सगळीकडेच होतोय अथवा होतोय आंतरवाय विवाह होतोय पण त्याच प्रमाणात विरोध पण प्रचंड असतो म्हणजे ते पण दिसलंय किंवा मध्यंतरी काळामध्ये ते समजून न घेतल्यामुळे पळून जाण्याचे प्रमाण किंवा असे प्रचंड प्रकार वाढलेले आहेत म्हणजे गावागावाकडे आई वडील खूप चिंतेत असतात म्हणजे माझ्या गावाकडे स्पेशली तिकडे बघितल्यानंतर मुलीला शिकायला पाठवायचं की नाही त्यांनी पहिल्यांदा याचा विचार करतात की ते रिलेशनशिपमध्ये तर पडणार नाही ना किंवा कुठल्या लफडे त्यांचे होणार नाही ना की ते बंधनं तिथनंच त्यांची सुरू होतात आणि फेस करावं लागतं पण तो विरोध तुझ्या लग्नाचा काय विचार आहे लग्नाचा विचार ऍक्च्युली म्हणजे मी घरी फार फ्रँकली बोलते आणि मला लग्न पद्धती किंवा ते पारंपरिक पद्धती अजिबात पटत नाही किंवा मी त्याच्या पुढे असं जाण्याचा असा विचार केला नाही हा जोडीदार शोधते जो समान विचाराचा असेल निसर्गाशी जुडलेला असेल ज्याला हे जे पूर्वीपासून चाललेल्या परंपरा आहेत त्यात भरडलेला नसावा आणि त्याचे विचार थोडे पुढे गेलेले असतील नाहीतर मग मी असे खूप सारे मित्रमैत्रिणी बघितलेले चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात खूप जातीविषयी बोलतात धर्माविषयी बोलतात पण त्यांनी जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा आईवडिलांना कन्व्हिन्सच करू शकत नाही आणि असे बरेच आहेत ते की सोसायटीमध्ये चेंजसाठी काम करतायत सो अशा वेळी खरंच प्रश्न पडतो म्हणजे मला नेहमीच म्हणजे आम्ही बोलतो पण की जर आपण आपल्या आईवडिलांनाच समजू शकत नाहीये समजावू शकत नाहीये तर आपण समाजाचा किती व्यापक विचार करावा नाही का म्हणजे अजूनही ती परिस्थिती खूप दिसते
आणि पण ते असतं की अपेक्षांचं, मग आई वडील आपण तर एकटेच आहो, मग आई वडील बदलायला तयार नाही आहेत, मग बदलणार कधी, म्हणजे त्या परिस्थिती किंवा चालत आलेल्या. त्याच्यात असं पण आहे ना, म्हणजे शेवटी तुला एक थोडा दिलासा वाटण्याच्याही अर्थाने मी म्हणेन की हे तर खरं आहे की आपल्या आई वडिलांना बदलायला पाहिजे, आपण म्हणजे बदलू शकलो पाहिजे, पण आपण ते बदलू शकणार नाही हे पण आपण एका पातळीवर ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कारण नाहीतर कसं होतं की दुसरी लोक कसे म्हणणार, आई वडिलांना ते बदलू शकते, समाजाला काय बदलणार, मग काहीच करू नको, म्हणजे असं होऊ शकतं ना. तर असं करूया नको, आपण आई वडिलांना बदलण्याचा प्रयत्न करायचा, पण एका मर्यादेनंतर सोडून द्यायचं, कारण शेवटी त्यांचं स्वातंत्र्य आहे विचार करण्याचं आणि वागण्याचं सुद्धा. पण त्यांना आपण सांगू पण शकलो पाहिजे की आम्ही इतपत तुमच्या बरोबर आहोत या सगळ्या ह्याच्यात, कारण तुम्ही आमचे आई वडील आहात, आम्हाला कृतज्ञता आहे, प्रेम आहे, पण याच्या पलीकडे नाही, म्हणजे म्हणून आम्ही आमचं आयुष्य सगळं तुम्ही म्हणताय तसं जगणार नाही. म्हणजे हा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स माझ्या मते तुमची तरुण पिढी व्यावहारिक असल्यामुळे जास्ती चांगला साधू शकते असं मला वाटतं. की म्हणजे खूप आदर्शवादी विचार करून एकदम टोकाला जाणं, आई वडिलांना सोडून देणं, असं न करता कुठेतरी आई वडिलांचं पण आणि कुठेतरी आपलं पण, बरोबर, असं तुला वाटतं की? अगदीच मला जे वाटतं अशा पद्धतीने आहेत, ठीक आहे, सहमत आहे. म्हणजे त्यात समतोल साधता यायला हवा, टोकाची भूमिका नसावी. पण मग म्हणजे माझा सांगण्याचा हेतू हाच की म्हणजे असं की आपण जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, किमान आपल्याला चर्चा करता यायला हवी, त्यांना थोडं कन्व्हिन्स करण्याचे प्रयत्न करता यायला हवेत. जर ते होत नसेल तर मग ते आपण जे आपल्या आजूबाजूला बोलतोय तर ते कुठेतरी पूर्णपणे निरर्थक नसलं तरी काही प्रमाणात आपल्याला ते दिसून येतं. म्हणजे काही गोष्टी बदलल्याने पूर्णपणे नाही होणार, म्हणजे ते चेंज ऑलवेज स्लो, आणि बोलत तर राहायला पाहिजे म्हणजे सतत. तर तशाही मला असं वाटतं की तू जेव्हा हा सगळा सोलो केला सायकलिंगचा, तेव्हा तुला भीती किती वाटली की मी मुलगी सांगता येत नाही, म्हणजे जशी लोक चांगली पण आपल्याला भेटतात तशी वाईट पण भेटतात, बरोबर. तर त्याच्यामुळे असं कधी झालं की बापरे आता तू खूप घाबरली आहेस खरं, म्हणजे आतून मनातून, की कुठला तरी माणूस दिसतोय आणि असं तुला वाटतं की याचं काही खरं नाही, म्हणजे असे कधी अनुभव आले का असे नाही आले? आलेत ऍक्च्युली, म्हणजे काही इतके फार नाही आले, म्हणजे प्रवासातनं बऱ्याच गोष्टी शिकलेले किंवा लोकांना कसं टॅकल करायचं किंवा त्या बॉडी लँग्वेजवरनं आपण आपलं बोलीभाषा कधी बदलवली पाहिजे, किती बोललं पाहिजे हे शिकले. आणि हे खरं तर मी कुठे पण प्रवासात असताना लोकांशी बोलताना सांगते की जोपर्यंत मुली बाहेर पडणार नाही किंवा ते आपल्याला कळणार पण नाही की आपण कसं वागलं पाहिजे किंवा लोक आपल्याला कसे ट्रीट करतायत. सो माझ्यासोबत काही असे प्रसंग घडले जेव्हा मला कळते की त्या लोकांचं इंट्युशन बरोबर नाही आहे. सो देन मी त्यावेळेला सतर्क होऊन पुढे काही म्हणजे माझी दिशा बदलवली. आणि नंतर आई वडिलांना जेव्हा कळलं की आता तू सायकलवर चाललीच आहेस, म्हणजे आता ऐकत नाही चालली आहे, तर मग त्यांनी कसा स्टँड ठेवला, की विरोधाचाच ठेवला का आता तर ऐकत नाहीये जाऊ दे मग तिला निदान सपोर्ट तरी करूया? नाही, म्हणजे आई वडिलांशी फोनवर बोलणं राहायचं, म्हणजे जेव्हा सांगून नाही निघाले, पण पण मी सगळ्या गोष्टी कधी प्रवासातल्या सांगायच्या नाही, कारण ते चिंतेत असतील म्हणून. पण आता जशी मी तुमच्याकडे आली, आज तुमच्याकडे मुक्काम केलाय, तर तुम्हाला फोन लावून दिला, तुम्ही माझ्या आईसोबत बोलते, तर तिला तेवढा धीर येते. सो मी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या भागामध्ये घरांमध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी बोलणं घालून द्यायचं. सो तो एक त्यांना पण चांगलं वाटायचं, तर त्यामुळे त्यांचा सपोर्ट वाढत गेला. आणि दुसरं एक ट्रस्ट, म्हणजे एक विश्वास निर्माण झालाय की पोरगी करते काहीतरी, आपलं सांभाळून घेते, म्हणजे अशा काही कुठल्या वाईट बातम्या त्यांच्यापर्यंत कुठल्या पोहोचल्या नाही किंवा माझ्यासोबत असे प्रसंग घडले नाहीत असं. आणि शिक्षक वगैरेंचं कसं तुझ्याविषयी नंतर असं की अरे ही आपली विद्यार्थिनी आहे? मग सुरुवातीला शिक्षकांचा इतका सपोर्ट नव्हता, म्हणजे मी ग्रॅज्युएशन मधून निघाली, खरं तर मला अपेक्षा होती, कारण मी होती बऱ्यापैकी हुशार होती किंवा मला रस होता म्हणजे सामाजिक या शिक्षणातला, पण माझे प्रश्न कधी त्यातनं सुटत नव्हते. सो आजूबाजूला मी खूप फिरले मध्यंतरी. नंतर
माझ्या जशा बातम्या वगैरे वाढायला लागल्या तेव्हा शिक्षकांना कळायला लागले की काहीतरी प्रणाली करते. मग त्यांचे कॉल येणं, मग संवाद थोडा झाला, चर्चा होत गेली की कशासाठी करते. नंतर सपोर्ट वाढला असा. किंवा सुरुवातीला फार असा कोणी माझ्यावरती विश्वास नव्हता केला. त्यांचा विश्वास नव्हता म्हणून का तू काहीतरी म्हणजे हे बाहेरचं करते? हा, तेच त्यांच्या माइंडसेटमध्ये काहीतरीला वाटलंय म्हणजे हुकी आली निघाली, हा असं होतं. किंवा बऱ्याच लोकांना वाटत होतं की काय निघाली असं सायकलने. हा, म्हणजे असं पण काही जणांचं होतं ना की एवढ्याने काय होणार आहे, तेवढ्याने काय होणार आहे, म्हणजे काहीतरी खूप मोठं म्हणायचं पिक्चर आणि मग आपण काहीच करायचं नाही कारण एवढ्याने होणार नाही, तेवढ्याने होणार नाही. तर याच्यामध्ये तुला स्वतःला किती समाधान मिळत गेलं की एक तर तू वाट शोधत गेली, म्हणजे आधी काही तुझं खूप सगळं ठरलं होतं आणि असं तुला चित्र होतं समोर की हे करायचं, असं नाही, ते डेव्हलप होत गेलं चित्र. आता आजच्या घटकेला तुला कसं वाटतंय की अरे वा आपण खूप छान काहीतरी केलंय? हा, म्हणजे समाधान याचं वाटतं की मला घरातून बाहेर पाऊल टाकता आलं. आणि दुसरं म्हणजे ते टाकून न थांबता पुढे आणखी जाता आलं. म्हणजे की खूप लोकांशी मला लोकजीवन कळलं. म्हणजे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बाई माणूस, तो प्रवास माझ्यासाठी आयुष्यभरासाठी महत्वाचा आहे. की मी समजू शकले की आजूबाजूला काय घडतंय आणि महत्वाचं स्वतःला समजू शकले की माझ्या आतमध्ये काय आहे किंवा मी कशी आहे. बऱ्याच वेळा आपण आपल्याला समजून नाही घेत आणि तो वेळ आपण कधी देत नाही. आणि स्वतःशी मला खूप संवाद साधता आला. म्हणजे मी लोकांकडे किंवा माझ्याकडे लोक कसे बघतायत आणि तिथे माझी अवस्था काय आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी मला शिकता आल्या. आणि माझ्याकडनं काही जे मी प्रवासातनं संदेश द्यायची तर त्या 2 गोष्टी शेअर करता आल्या, सांगता आल्या लोकांना. सो काही लोकांनी फॉलो केल्या. किंवा सायकल चालवत होती तर खूप लोकांनी नंतर सायकल चालवणं सुरुवात केली. झाडं लावायची प्रवासात. प्लास्टिकचा मी पूर्ण कधीच वापर केलेला नाही. सो मी ते मेसेज द्यायचे. आत्ता पण नाही, माझी बॉटल घेऊन मी फिरते. सो हे छोटे छोटे संदेश जरी आहेत, म्हणजे यातनं आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की काही बदल घडत नाही, पण ते माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरतात. आणि दुसरं समाधान महत्त्वाचं आहे की ग्रीड आणि नीड यातला महत्वाचा फरक. मला असं वाटतं की आजच्या तरुणाई, तुम्ही जर सुरुवातीला विचारलं, तरुणाई व्यावहारिक व्हायला लागली आहेत, पण कुठेतरी हा फरक समजून घेण्याची समजूत आणि ती आपली शिक्षण व्यवस्था देत नाही आहे शालेय जीवनापासूनच. आणि मला वाटतं की ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणजे असं नाही की तुम्हाला स्वातंत्र्य आहे सगळंच, की आपण काय मिळवू शकतो आणि आपल्यात ती क्षमता पण आहे, पण आपल्याला जोपर्यंत त्यातला फरक नाही समजू शकणार, म्हणजे असं पण नाही की खूपच काहीतरी विद्वान होऊन नीड आणि ग्रीड मधलं ते काहीतरी, पण बेसिक गोष्टींमधल्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. की माझी गरज किती आहे आणि मी किती मिळवलं पाहिजे किंवा त्यातून मी की, आणि मग तो सेन्स येतो. आणि तो कुठेतरी अजूनही मला माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये तरुणाईमधला तो सेन्स येणं गरजेचं आहे, जो नाही दिसतोय. फक्त त्याच्याच मध्ये नाही, आपल्या सगळ्याच आजूबाजूला. आणि जोपर्यंत तो सेन्स येणार नाही तोपर्यंत आपल्या आजूबाजूला काय घडते तर वेलबिंग आपलं डिस्टर्ब आहे. आणि ती अवस्था डिस्टर्ब असल्याने कुठले कुठले प्रॉब्लेम घडतंय हे मी कसं लक्षात घेऊ, कारण मी माझ्यातच फसलोय माझ्या ग्रीडमध्ये. तर ते सगळं अजून छान बाबू म्हणून तू भविष्यात काय करायचं. सो तेच हे रिअलायझेशन खूप महत्त्वाचं ठरलं. आणि तिथूनच पुढे पाऊल असं की जॉब करायला तर खूप गोष्टी आहेत. किंवा आत्ता दिल्लीला शिकायला होते, डेव्हलपमेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि दिल्लीची रॅट रेस बघितली, त्यात परत अस्वस्थ झाली. आणि मग नंतर कळलं की म्हटलं मी कुठे असणार आहे इथे, की माझा काय रोल असावा. डे बाय डे व्हेकल्स वाढतंय आणि पर्यावरण खूप व्यापक विषय आहे, शेती किंवा या सगळ्या गोष्टी. सो सायकलची आवड आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये गरज सुद्धा आहे. की पुण्यातच बघताय तुम्ही किती ट्रॅफिक आहे आणि पुण्यातल्या माणसाला एवढ्या दूर जरी जायचं असेल तर वेळ लागेल, सायकल पण 10च्या स्पीडनं चालते, म्हणजे अशी परिस्थिती आहे. सो मी आपल्या लाईफस्टाईलवर कसं काम करताय तिथे. सो आपल्याकडे सायकल कल्चर
कसं आणखी नव्याने डेव्हलप करता येईल. ऑलरेडी आहे, असे एक्झिस्टेड लोक आहे जे कम्युटर आहे, जे डंद्याची सायकल चालवताना, पण तो कुठला वर्ग आहे ते पण मॅटर करते. वर्षानुवर्ष चालवत आलेला, आणि तो एक्झिस्टेड असा वर्ग आहे जो पर्यावरणाला फार हानी करत नाही, पण त्याला त्या पद्धतीने आपल्या सोसायटीमध्ये तशी रिस्पेक्ट पण नाही आहे, किंवा त्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, किंवा त्या तसे सर्व्हिस सेंटर नाही की ते खूप जास्त पैसे देऊन त्यांची सायकल सर्व्हिस करू शकत नाही. तर असे अनेक प्रश्न आहे. गेले 6 महिने झालेत, 8 महिने मी अभ्यास करत होती, रिसर्च केला या सगळ्या गोष्टींवरती, आणि आत्ता त्याच्यावरती काम आहे. पुढे म्हणजे हेच की आपल्याकडे सायकल एज्युकेशन विषयी वेगवेगळ्या भागांमध्ये कसं काम करता येतील. शालेय विद्यार्थी, यूथ आहेत, तुमच्या वयाचे वयोगटातील असे लोक आहेत ज्यांना वाटतंय की आरोग्यासाठी सायकल चालवावं पण समजत नाही आहे. तर अशा पद्धतीने एक मी प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहे. तो पर्यावरण, क्लायमेट, हेल्थ, आपली वेलबिंग या सगळ्याशी कनेक्टेड आहे. सायकल हे एक मीडियम आहे जस्ट, पण या मीडियम थ्रू आपण आपली लाईफ कशी सोयीची आणि सस्टेनेबल करू शकतो, किमान, म्हणजे पूर्ण नाही, तर तसा माझा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यासाठी तू आता जे म्हणालीस की कुठे त्रिवेंद्रमला, त्याच्याविषयी थोडं सांग. सो कांतारी एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे जी वर्ल्ड वाईड काम करते, आणि ती अशा जगभरातल्या लोकांना निवडते ज्यांच्याकडे काहीतरी एक युनिक आयडिया आणि ज्यांनी एक्सपिरियन्स केलेला आहे, जी सोशल इम्पॅक्टसाठी प्रयत्न करू शकतात, अशा लोकांना निवडतात. सो माझा धन्यवाद. माझा प्रोजेक्ट जो आहे तो निवडला गेला आहे, आणि त्याच्यावरती मी 1 वर्ष तिथे काम करेल, म्हणजे पीअर लर्निंगमध्ये. सो मला कळेल, आणखी क्लिअरिटी येईल, आणि मी मला समजून घेईल, आणि माझ्या प्रोजेक्टला आणखी नव्याने दिशा देता येतील, आणि पुढल्या वर्षीपासून मे बी मी परत सुरू करू शकते इम्प्लिमेंटेशनमध्ये येईल असं. सो आता कॉन्फिडन्स वाटतं इम्प्लिमेंटेशन मध्ये होऊ शकेल. नक्की. यासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप मस्त वाटलं. यासारखे तरुण, म्हणजे आम्ही म्हणतो तसं देशाचं भवितव्य असं वाटतं. बिलकुल. छान करा सगळं. थँक्यू. शुभेच्छा.